नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या गणित भाग 1च्या व्हिडिओमध्ये मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण गणित भाग 1 मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट मधील चौथ्या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत, फायनान्शियल प्लॅनिंग। आता फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे अर्थनियोजन। या अर्थनियोजन या प्रकरणामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये आपण जीएसटी चं इंट्रोडक्शन पाहिलेलं आहे। जीएसटी म्हणजे काय पाहिलेलं आहे, जीएसटी चा विभागणी सीजीएसटी आणि एसजीएसटी याच्यामध्ये केलेली आहे। सीजीएसटी म्हणजे केंद्र सरकारचा तो जीएसटी आहे आणि एसजीएसटी म्हणजे स्टेटचा। आता जीएसटी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जेवढा आहे, समजा 14% असेल तर त्यातला निम्मा 7% हा एसजीएसटी असतो आणि राहिलेला 7% हा सीजीएसटी असतो। आता याच्यानंतर आपण 4.1 मधले काही उदाहरणांचा आपण अभ्यास या व्हिडिओमध्ये करणार आहोत। प्रकरण मुलांना फार अवघड वाटतं हे, पण अतिशय सोपं आहे। स्टेप बाय स्टेप सोडवलं। कॅल्क्युलेशन फार मोठी कॅल्क्युलेशन्स आहेत असंही या प्रकरणामध्ये नाही, फक्त गणित समजलं पाहिजे। आकलन चांगल्या प्रकारे आपल्याला झालं तर कशाही प्रकारचं गणित आलं तर येते। मुलांना काय वाटतं की नेहमी मुलांना वाटतं की फायनान्शियल प्लॅनिंग मधली उदाहरणं खूप अवघड आहेत, प्रकरण हे फार अवघड आहे। अजिबात असं नाही, अतिशय सोपं आहे। आपला व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येईल की हे प्रकरण किती सोपं आहे। उदाहरणं सहज आपल्याला याच्यातली सोडवता येतात। आता हे उदाहरण काय आहे बघूया। पहिली दोन उदाहरणं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहेत। आता पुढचं उदाहरण आहे, The taxable value of wristwatch belt is ₹586. मनगटी घड्याळाच्या बेल्टची किंमत ही करपात्र रक्कम म्हणजे त्याच्यावर कर आकारला जाणार आहे, अजून त्याच्यावरती कर आकारला जाणार आहे। टॅक्सेबल व्हॅल्यू आहे ही ₹586 ही करपात्र रक्कम आहे। रेट ऑफ जीएसटी इज 18%. जीएसटीचा दर हा 18% आपल्याला दिलेला आहे। आता प्रश्न काय बघा, देन व्हॉट इज द प्राइस ऑफ बेल्ट। आपल्याला बेल्टची किंमत आपल्याला काढायची आहे, म्हणजे दुकानदाराला आपल्याला किती रुपये द्यावे लागणार आहेत। मग मूळ किंमत येणारच आहे आणि त्याच्यात जीएसटीची आपण आकारणी करून त्यामध्ये जीएसटी मिळवला जाणार आहे आणि तेवढी रक्कम आपल्याला दुकानदाराला द्यावी लागणार आहे। उदाहरण सोडवूया आपण, अतिशय स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने आपण उदाहरण मांडूया। आपल्याला दिलंय काय तर टॅक्सेबल अमाउंट। टॅक्सेबल अमाउंट म्हणण्यापेक्षा व्हॅल्यू म्हणू, बरोबर किती दिलेले आहे तर 586 रुपये दिलेली आहे। आता रेट ऑफ जीएसटी किती दिलेला आहे आपल्याला 18% दिलेला आहे। रेट ऑफ जीएसटी आपल्याला किती दिलेला आहे 18% दिलेला आहे आणि म्हणून जीएसटी अमाउंट काढूया आपण, किंवा जीएसटी बरोबर असं म्हणूया। जीएसटी बरोबर टोटल जीएसटी बरोबर हा रेट आहे, हा दर दिलेला आहे आपल्याला। तर 586 चा 18%, 586 चा 18% म्हणजे 18/100। आता भाग तोडण्यापेक्षा आपण काय करूया, कारण 100 न काही भाग जाणार नाही दोन्ही संख्येला। पॉइंट मध्ये अपूर्णांकात उत्तर येणार आहे, दशांश पूर्णांकामध्ये 100 तसंच ठेवूया आपण आणि या दोघांचा गुणाकार आपण करूया। 18 गुणिले 18 सम अष्टोदर्शे म्हणजे 108 येणार आहे। त्यातले 8 लिहिले, हातचे 10 आले। 18 8 144, 144 मध्ये 10 मिळवल्यानंतर 154 झालेले आहेत। त्यातले 4 घेऊया, हातचे 15 तसेच आलेले आहेत। 18 पंचे 90, 90 आणि हे 15, 90 आणि हे 15, 105 भागिले हे 100 तसेच ठेवलेले आहेत, बरोबर। 100 न भागायचं म्हणजे 2 दशांश तर इकडे सरकायचं डाव्या बाजूला, म्हणजे 105.48
रुपये. हा काय आला आपला, तर जीएसटी आलेला आहे. हा काय आलेला आहे आपल्याला, जीएसटी आलेला आहे. आणि म्हणून जीएसटी आपल्याला एवढा आलेला आहे. तर आपल्याला विचारले काय, प्राइस ऑफ बेल्ट. देअरफॉर प्राइस ऑफ बेल्ट इज इक्वल टू, आता बेल्टची किंमत आपल्याला काढायची आहे. जीएसटी एवढी आलेली आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे करपात्र रक्कम किती आहे, मूळची किंमत किती आहे बेल्टची, 586 रुपये. 586 अधिक त्याच्यामध्ये जीएसटी किती आहे, 105.48. 105.48 बरोबर. आता 0.48 तसेच येणार आहे. 0.48 तसेच आले कारण ह्याच्या पुढे 0.00 आहे. आता 6 आणि 5 11, हातचा आला 1, 8 आणि 0 8 आणि हातचा 1 9, 5 आणि 1 6. म्हणजे किती किंमत आलेली आहे आपल्याला, बेल्टची किंमत किती आलेली आहे, 691.48 रुपये ही आपल्याला बेल्टची किंमत आलेली आहे. खाली आपण आन्सर लिहायचं, प्राइस ऑफ बेल्ट इज इक्वल टू ₹691.48. या पद्धतीने हे उत्तर आपण मांडायचं आहे. अतिशय सोपं आहे बघा उदाहरण, की त्याची किंमत किती आहे, टॅक्सेबल अमाऊंट करपात्र 586, जीएसटीचा दर किती आहे 18%, आणि मग त्याचा 18% काढायचा, आलेली रक्कम मूळ किमतीमध्ये मिळवायची आणि ही एकूण दुकानदाराला द्यावी लागणारी ही रक्कम म्हणजे बेल्ट आपल्याला एवढ्या रुपयाला पडणार आहे. आता पुढचं उदाहरण बघा, अतिशय मोठं उदाहरण दिसतं आणि 4 मार्काला हे उदाहरण आपल्याला विचारलं जातं. 4 मार्काला विचारत असताना आपल्याला याच्यामध्ये 6 प्रश्न दिलेले आहेत. यापैकी काही प्रश्न कमी करतील आणि 4 प्रश्न ठेवतील आणि हे आपल्याला प्रश्न आपल्याला उदाहरण विचारू शकतील. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स सप्लायड अँड एसी. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्सनी एसी आपल्याला दिलेला आहे. कॉस्ट ऑफ एसी सप्लाय इज ₹51,200 विथ जीएसटी. म्हणजे त्या जे एसी दिलेला आहे आपल्याला, तो एसी केवढ्याला पडलेला आहे, तर 51,200 रुपयांना. एसी केवढ्याला पडलेला आहे, 51,200 रुपयांना पडलेला आहे. जीएसटी सहित, त्याच्यामध्ये जीएसटी पण ऍड केलेला आहे. आणि रेट ऑफ सी जीएसटी इज द 14%. रेट ऑफ सी जीएसटीचा 14% आहे, 14% सी जीएसटीचा आहे. देन फाईंड, काय काय काढायचंय बघा आपल्याला जीएसटी सहित एकूण रक्कम दिलेली आहे म्हणजे जीएसटी त्यात मिसळलेली आहे. त्याचबरोबर रेट ऑफ सी जीएसटी दिलेली आहे 14% आणि काढायला काय काय सांगितलेलं आहे बघा. 6 प्रश्न आहेत. उदाहरण खूप मोठं दिसतंय आपल्याला पण अतिशय उदाहरण सोपं आहे. अगदी उदाहरण बघितल्यानंतर घाबरून जायचं काही कारण नाहीये. दिलेलं काय आहे ते मांडूया आपण. रेट ऑफ सी जीएसटी, रेट ऑफ सी जीएसटी किती दिलेला आहे, 14%. म्हणून पहिला प्रश्न काय आपला, रेट ऑफ एस जीएसटी. लगेच पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला निघतंय बघा. म्हणून रेट ऑफ एस जीएसटी किती असणार आहे, तर तो सुद्धा 14% असणार आहे. कारण सी जीएसटी जेवढा आहे तेवढाच एस जीएसटी आहे. दुसरा प्रश्न काय, रेट ऑफ जीएसटी. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर लगेच सापडलं बघा. रेट ऑफ जीएसटी, रेट ऑफ जीएसटी बरोबर हे 14 आणि 14 28 येणार आहे. 14 अधिक 14 बरोबर 28%. आता 2 प्रश्नांची उत्तर मिळालेली आहे. पुढे टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे त्या एसीची मूळ किंमत, किती किमतीवर टॅक्स आकारलाय ही जी किंमत दिलेली आहे ही विथ जीएसटी आहे. व्हॅल्यू ऑफ एसी, कॉस्ट ऑफ एसी विथ जीएसटी आपल्याला इथं दिलेलं आहे. आता मी इथं लिहिते काय दिलेलं आहे आपल्याला बघा. व्हॅल्यू ऑफ एसी म्हणण्यापेक्षा कॉस्ट ऑफ एसी म्हणते. कॉस्ट ऑफ एसी विथ जीएसटी, विथ
GST इज इक्वल टू 51,200 रुपीज. म्हणजे AC ची GST सहित किंमत. आता आपल्याला काढायचंय काय, टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे मूळ किंमत काढायची की किती किमतीवर टॅक्स आकारलाय. आणि मग ते आपल्याला काढायचे म्हणून आता ती एक्स माने आपण टॅक्सेबल व्हॅल्यू किंवा टॅक्सेबल अमाऊंट बी एक्स किंवा इज इक्वल टू एक्स म्हणून आपण. आता टॅक्सेबल व्हॅल्यू एक्स आहे. आता याच्यावरती तुम्ही विचार केला तर आपल्याला जीएसटीचा दर 28% आहे आणि म्हणून आपण पहिल्यांदा जीएसटी काढूया, त्याच्यावर टॅक्स बसलेला जीएसटी काढूया. म्हणून जीएसटी बरोबर त्याच्यावर जीएसटी किती बसणार आहे, टॅक्सेबल अमाऊंट एक्स आहे, जीएसटीचा दर किती आहे 28% आहे, म्हणजे 28/100 बरोबर 28. आता ह्याला जर भाग जात असेल तर भाग घालवला तरी चालेल. आता भाग घालवण्यापेक्षा आपण तसं ठेवूया की 28x किंवा भाग घालूया, छोटस आपल्याला थोडस कॅल्क्युलेशनला सोपं जाईल. 4×7 28, 4×2 8, 4×5 म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे बघा 7x भागिले 25. हा काय झाला जीएसटी. जीएसटी आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे एक्स रुपीज. टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे एक्स रुपीज आहे. जीएसटी एक्स रुपयावरचा जीएसटीचा दर कसा आहे, एक्स रुपयावर आपण जीएसटी काढला किती आला तर 7/25 एक्स रुपये. आणि म्हणून बघा म्हणून टोटल कॉस्ट ऑफ AC इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू एक्स. बघा की मूळ किंमत AC ची टॅक्सेबल व्हॅल्यू एक्स अधिक टॅक्स अधिक जीएसटी किती बसलेला आहे 7x/25. इथं गडबडायचं नाही बघा. मूळ किंमत म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू की ज्याच्यावर कर बसणार आहे अशी एक्स मांडली. एक्स वरचा जीएसटी काढला तो किती आला 7x/25 आलेला आहे. आणि म्हणून दुकानदाराला आपल्याला किती रुपये द्यावे लागणार आहेत तर मूळ रुपये एक्स द्यावे लागणार आहेत. त्याचबरोबर त्याचा टॅक्स किती आहे 7x/25 तोही द्यावा लागणार आहे. म्हणजे एवढी रक्कम आपल्याला दुकानदाराला द्यावी लागणार आहे. म्हणजेच आपण किती रक्कम दिलेली आहे तर 51,200. आपल्याला कॉस्ट ऑफ AC विथ जीएसटी किती दिलेले आहे 51,200. म्हणून समीकरण तयार करूया x अधिक 7x/25 बरोबर म्हणजे टोटल कॉस्ट AC ची किती दिलेली आहे, टोटल कॉस्ट आपल्याला 51,200 दिलेली आहे. 51,200. आता 25 छेद आहे 25 न आपल्याला गुणलं पाहिजे. 25 गुणिले x 25x अधिक 7x बघा बरोबर 51,200 गुणिले 25. इकडे पण 25 न गुणायचं आहे ना. 25 हे कधी जाईल तर प्रत्येकाला 25 न गुणल्यानंतर. इथं 25 न गुणल्यानंतर आपल्याला मिळालेलं आहे. फार तर इथं आणखी एक स्टेप्स वाढवूया आपण लक्षात येण्यासाठी की 25 गुणिले x अधिक 7x/25 गुणिले 25 म्हणजे 25 न सगळ्याला गुणलेलं आहे. आता इथं काय आलं तर 25x अधिक 7x बरोबर 51,200 गुणिले 25. भाग तुटत असला तर तोडूया आपण. आता 25 आणि 7 32x. 32x बरोबर 51,200 गुणिले 25. आता 32 गुणिले पलीकडच्या बाजूला नेऊन आपण काय करूया भागिले करूया. बघा आता x बरोबर
51,200 गुणिले 25 आणि हे 32 जे आहे तिकडे जाऊन भागिले होणार आहेत, भागिले 32 आपल्याला भागाकार करत असताना बघा आपल्याला हे भागायचं आहे आपल्याला, आणि भागाकार करत असताना आपण 4 न भाग जातोय का बघूया किंवा 2 न भाग करूया फार तर 16 दुनी 32, कारण 32 चा पाडा आपल्याला म्हणणं अवघड जातोय. 16 दुनी 32 म्हणजे 2 न भाग झालेला आहे. बे दुनी 4 1 उरला 11 झाले, बे पंची 10, बे सख 12, बे 0 0, बे 0 0. आता डायरेक्ट ह्याला 16 न भाग घालूया आपण. आपल्याला माहितीये 16 चा वर्गच 256 आहे, म्हणजे 16 गुणिले हे 16 आलेला आहे, हे 1600 आलेलं आहे. आता x बरोबर 1600 गुणिले 25 आपण गुणूया. 25 0 0, 25 0 0, 25 सख 150, हातचाले 15 आणि 25 एके 25, 25 आणि 15 40. म्हणजे किती आलेलं आहे? x काय आहे तर x म्हणजेच आपलं काय टॅक्सेबल व्हॅल्यू, आणि तेच आपल्याला विचारलेलं आहे. ही कितवा तिसरा प्रश्न आहे, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणून टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी, करपात्र रक्कम एसी ची किती आलेली आहे? 40,000 रुपये. किती आली? 40,000 रुपये. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एन एसी इज इक्वल टू 40,000 रुपये. आता पुढचा प्रश्न काय आहे बघा, टोटल अमाऊंट ऑफ जीएसटी. मूळ किंमत एसी ची म्हणजे करपात्र रक्कम किती आलेली आहे? 40,000. आपल्याला दुकानदाराला दिलेली किती? 51,200, आणि मग आपल्याला जीएसटी ची रक्कम काढायची आहे, आणि म्हणून टोटल जीएसटी बरोबर एकूण रक्कम दुकानदाराला दिलेली 51,200 वजा बघा 51,200 वजा मूळ किंमत किती आली तर 40,000 वजा 40,000 केलं की ह्या दोन्हीची वजाबाकी जी आहे ती जी येते ती म्हणजे काय असणार आहे तर जीएसटी, टोटल जीएसटी असणार आहे. वजाबाकी करूया आपण. 0 0 हे किती राहिले 2, एकातनं 0 गेला 1 राहिला, 5तनं 4 गेले 1, म्हणजे टोटल जीएसटी किती आला तर बघा 11,200 आलेला आहे. पुढचा प्रश्न काय आहे अमाउंट ऑफ जीएसटी काढलेला आहे, टोटल अमाउंट ऑफ जीएसटी काढलेला आहे, अमाउंट ऑफ सीजीएसटी. पाचवा प्रश्न सीजीएसटी बरोबर आता टोटल जीएसटी किती आलेली आहे 11,200 भागिले 2. त्याचे निम्म करायचं. 2 पंचे 10 उरला 1 भाग जात नाही. आता इथं बघा 112 56 दोन्ही 112 आणि हे 200. म्हणून सहावा प्रश्न आपला काय आहे एसजीएसटी बरोबर 5,600 रुपये आणि सीजीएसटी बरोबर सुद्धा किती आलं 5,600 रुपये आलेले आहे. पुन्हा एकदा ही उदाहरणं बघा की उदाहरणं काय दिलेलं आहे आपल्याला तर जीएसटी सहित रक्कम दिलेली आहे. हे उदाहरण सोडवताना थोडंसं अवघड जातं, पण एकच पायरी आपली महत्वाची आहे की टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे मूळ किंमत म्हणजे करपात्र रक्कम एक्स म्हणायची, एक्सचा जीएसटी काढायचा आणि मूळ किंमत आणि जीएसटी घेतली की ही रक्कम येते. मूळ किंमत आणि जीएसटी घेतली की आपल्याला जीएसटी सहित रक्कम येते. याच्यावरनं एक्सची किंमत काढली की आपल्याला टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे करपात्र रक्कम म्हणजे एसीची मूळ किंमत निघते. आणि मग आपण त्याच्यावरनं काय केलं तर टोटल जीएसटी काढला. टोटल जीएसटी एकदा निघाला की सीजीएसटी त्याच्या निम्मा आणि एसजीएसटी त्याच्या निम्मा आहे. अशा पद्धतीनं हे जे उदाहरण आहे हे उदाहरण आपण सोडवलेलं आहे. अतिशय शिस्तीत असं हे उदाहरण समजून घ्या. पुढचं उदाहरण आहे
टोटल व्हॅल्यू ऑफ टॉय कार is ₹1,770. Rate of GST is 18%. Find the taxable value of CGST and SGST. म्हणजे खेळण्यातली कार आहे, एक गाडी आहे खेळण्यातली आणि त्याची किंमत एकूण किंमत ₹1,770 दिलेली आहे. म्हणजे टॅक्स सहित किंमत आहे. ही पूर्ण किंमत जी आहे टॅक्स सहित दिलेली आहे. आणि रेट ऑफ जीएसटी म्हणजे जीएसटीचा दर हा 18% दिलेला आहे आपल्याला इथं. फाइंड द टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे मूळ किंमत काढायची आपल्याला, करपात्र रक्कम काढायची आहे. ओरिजिनल किंमत आपल्याला त्या कारची काढायची आहे. त्याचबरोबर सीजीएसटी किती दिला आणि एसजीएसटी किती दिला हे आपल्याला काढायचं आहे. याआधी आपण उदाहरण सोडवलं, याच पद्धतीने सोडवायचं. आपल्याला पहिल्यांदा टॅक्सेबल अमाउंट करपात्र रक्कम आपल्याला एक्स मानावी लागेल. लेट टॅक्सेबल अमाउंट बी एक्स. टॅक्सेबल अमाउंट किती मांडलेली आहे? एक्स मांडलेली आहे. आता टॅक्सेबल अमाउंट एक्स रुपये मांडल्यानंतर आपण जीएसटीचा दर 18% आहे किंवा जीएसटी डायरेक्ट जीएसटी काढूया. जीएसटी बरोबर एक्स गुणिले 18%, 18/100 बरोबर किती येणार आहे आपल्याला? तर भाग आपण तोडूया. 2 भाग जातोय. 2×5 = 10, 2×0 = 0 आणि 2×9 = 18. 9x/50 हा आपला काय आला? जीएसटी आलेला आहे. आणि मग त्या गाडीची किंमत टोटल व्हॅल्यू देअरफॉर टोटल व्हॅल्यू ऑफ कारची एकूण किंमत किती येणार? मूळची किंमत x रुपये, मूळची किंमत x रुपये आणि त्याच्यावरचा हा जीएसटी आहे तो किती आहे? 9x/50 इतका त्याची काय झाली टोटल व्हॅल्यू. पण ही टोटल व्हॅल्यू कारची किती दिली? 1770 रुपये. म्हणून x अधिक 9x/50 बरोबर 1770. हीच टोटल किंमत आपल्याला दिलेली किती आहे? 1770 रुपये दिलेली आहे. आता 50 न गुणलं पाहिजे आपल्याला. 50 न गुणूया. 50 गुणिले x अधिक 50 न गुणल्यानंतर हे 50 अंशातले आणि छेदातले कॅन्सल होणार आहेत. फक्त 9x शिल्लक राहणार बरोबर 1770 गुणिले 50. आता पुढे बघा. 50x अधिक 9x बरोबर 1770 गुणिले 50. 50 आणि 9 59x बरोबर 1770 गुणिले 50. हे 49 गुणिले इकडे गेल्यावर भागिले होणार कारण आपल्याला x ची किंमत काढायची आहे. x बरोबर 1770 भागिले 59 आणि हे गुणिले 50 आहेत तसंच आहेत कारण भाग तुटतोय. ह्याचं जर आपण बघितलं तर 59 गुणिले 3 केल्यानंतर 177 आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणून हे भाग आपण तोडल्यावर आपल्याला काय मिळणार आहे? x बरोबर 30 गुणिले 50 आणि म्हणून x बरोबर 2 शून्याशी 2 शून्य आणि 5 त्रिक 15 आपल्याला मिळाले. x म्हणजे काय? तर टॅक्सेबल अमाउंट. आन्सर लिहिते इथे मी. म्हणून टॅक्सेबल अमाउंट इज इक्वल टू 1500 रुपये. म्हणजे करपात्र रक्कम किती आली? 1500 रुपये. आता काढायला काय सांगितले? टॅक्सेबल व्हॅल्यू आपण काढली. सीजीएसटी आणि एसजीएसटी आपल्याला काढायला सांगितलेला आहे. म्हणून आपण पहिल्यांदा जीएसटी काढूया. जीएसटी कसा काढायचा? तर एकूण रक्कम किती आहे? 1770 वजा टॅक्सेबल अमाउंट किती आहे? 1500 वजा 1500 बरोबर
किती येते बघा, शून्यातनं शून्य गेले, शून्य राहिले, 7 राहिले, 7तनं शून्य गेले 7, पुन्हा 7तनं 5 गेले, 2 राहिले, 1 गेला 0. जीएसटी आपल्याला किती आला, 270 रुपये जीएसटी आलेला आहे. आपल्याला सीजीएसटी बरोबर 270 भागिले 2 बरोबर 270 आणि मग 135 रुपये. आणि एसजीएसटी सुद्धा तेवढाच असतो. एसजीएसटी सीजीएसटी सारखा म्हणजे 135 रुपये. अशा पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये 3 प्रश्न होते. आपल्याला एकूण किंमत दिलेली होती आणि एकूण किंमत दिल्यानंतर आपल्याला टॅक्सेबल अमाऊंट काढायची असेल तर आपण टॅक्सेबल अमाऊंट एक्स मानायची. एक्सचा आपण जीएसटीच्या दरानं जीएसटी काढायचा आणि मग टोटल व्हॅल्यू आपल्याला एक्स अधिक जीएसटी मिळून टोटल व्हॅल्यू आपल्याला मिळते. आणि त्याच्या पद्धतीनं हे समीकरण तयार करून एक्सची किंमत काढायची आणि मग पुढच्या किमती आपल्याला सोप्या जातात. एकूण किमतीतनं मूळ किंमत आपण वजा केली की आपल्याला जीएसटी निघतो. जीएसटीच्या निम्मा सीजीएसटी आणि निम्मा एसजीएसटी. आता शेवटचं उदाहरण आहे प्रसाद परचेस्ड अ वॉशिंग मशीन. प्रसादनं वॉशिंग मशीन घेतलेली आहे. डिस्काउंट ऑफ 5% वॉज गिव्हन ऑन प्रिंटेड प्राइस ऑफ ₹40,000. म्हणजे मूळ किंमत, त्याची किंमत किती दिलेली आहे, प्रिंटेड प्राइस छापील किंमत किती दिलेली आहे, 40,000 रुपये दिलेली आहे. आणि 40,000 किमतीवर दुकानदाराने 5% डिस्काउंट दिलेला आहे. मग आपल्याला ती 5% आपण त्याचा डिस्काउंट त्यातनं वजा केला की त्याची टॅक्सेबल अमाऊंट येणार. आणि मग त्याच्यावर रेट ऑफ जीएसटी दिलेला आहे 28%. त्यानंतर आपल्याला काय काय करायचंय, फाइंड द परचेस्ड प्राइस काढायचं, ऑल्सो फाइंड सीजीएसटी अँड एसजीएसटी. उदाहरण सोपं आहे आपल्याला. 5% डिस्काउंट दिलेला आहे. पहिल्यांदा 40,000चा 5% डिस्काउंट आपण काढूया. डिस्काउंट म्हणजे सूट आपल्याला दिलेली आहे. आता बघा, प्रिंटेड प्राइस लिहिते मी आधी. प्रिंटेड प्राइस छापील किंमत किती दिलेली आहे तर 40,000 रुपये दिलेली आहे. प्रिंटेड प्राइस किती दिलेली आहे, 40,000 रुपये. त्याच्यावर सूट किती दिलेली आहे, त्याच्यावर डिस्काउंट दिलेला आहे 5%. त्याच्यावर डिस्काउंट किती दिलेला आहे, 5%. आणि म्हणून टोटल डिस्काउंट, हा डिस्काउंट रेट आहे हा 5%. टोटल डिस्काउंट आपण काढूया. टोटल डिस्काउंट बरोबर 40,000 गुणिले 5%. 5% म्हणजे 5/100. 1 0 2 0 1 0 2 0 गेले, काय राहिले 5 20 आणि हे 2 0. म्हणजे डिस्काउंट आपल्याला 2,000 रुपये मिळालेला आहे. डिस्काउंट आपल्याला 2,000 रुपये मिळालेले आहे. म्हणून बघा, प्राइस ऑफ मशीन वॉशिंग मशीनची किंमत आहे बरोबर 40,000 वजा 2,000 बरोबर 38,000 येणार. आपल्याला काय येणार, 38,000 रुपये मशीनची किंमत झाली. आता मशीनची ही मूळ किंमत झाली म्हणजे ही टॅक्सेबल अमाऊंट झालेली आहे. आपल्याला करपात्र रक्कम झालेली आहे. त्याच्यावरचा जीएसटी अजून द्यायचा आपल्याला. जीएसटीचा रेट किती दिलेला आहे, 28% आहे. आणि म्हणून जीएसटी बरोबर आता बघा 38,000 गुणिले 28%, 28/100. 2 0ला 2 0 गेले. 28 गुणिले 38 आपण करूया. 28 बघा, 28 गुणिले 38 केल्यानंतर आपल्याला 1064 मिळतात आपल्याला. आणि हे 0 राहिले, हे राहिलेले 0. आता हा जीएसटी झाला, हा जीएसटी झालेला आहे. मग या 38,000मध्ये आपल्याला 10,640 रुपये मिळाल्यानंतर परचेस्ड प्राइस मिळणार आहे. आता
परचेस्ड प्राइस ऑफ मशीन, खरेदी किंमत आपल्याला ही काय निघाली, मशीनची मूळ किंमत निघाली, पण अजून जीएसटी राहिलाय ना त्याच्यावरचा जीएसटी काढला तो 10,600 रुपये 640 रुपये आलेला आहे आणि म्हणून मशीनची परचेस्ड प्राइस बरोबर मूळ किंमत 38,000 रुपये, म्हणजे ही टॅक्सेबल अमाऊंट करपात्र रक्कम आहे, अधिक त्याच्यावर जीएसटी किती बसला आपल्याला 10,640 रुपये बसलेला आहे आणि म्हणून 0 0 0 आणि 4 4 0 आणि 6 6 बघा 0 0 0 आणि 4 4 0 आणि 6 6. आता आपल्याला बघा एक मिनिट 88 8 3 आणि 4 म्हणजे मशीनची एकूण किंमत आपल्याला दुकानदाराला किती द्यावी लागणार आहे, 48,640 रुपये आपल्याला द्यावे लागणार आहे. आता याच्यामध्ये आपल्याला आणखी काय काढायला सांगितलंय पुढं, तर सीजीएसटी आणि म्हणून सीजीएसटी बरोबर जीएसटी किती आहे 10,640 रुपये जीएसटी आहे, त्याच्या निम्मा सीजीएसटी असणार आहे. बे पंचे 10 बे त्रिक 6 बे दुनी 4 बे 0 0 आणि मग एसजीएसटी हा सीजीएसटी एवढाच असतो म्हणजे 5,320 रुपये असणार आहे. यामध्ये बघा जादा काय दिलेला आहे, आपल्याला डिस्काउंट दिलेला आहे. डिस्काउंट वजा केल्यानंतर आपल्याला मशीनची मूळ किंमत म्हणजे टॅक्सेबल अमाऊंट मिळाली, त्याच्यावरचा टॅक्स काढला जीएसटी आणि मग एकूण किंमत परचेसर प्राइस मशीनची काढलेली आहे, विक्री किंमत काढली की 38,000 अधिक 10,640 बरोबर 48,640 रक्कम आलेली आहे. आणि आणखी काय काढायला सांगितलंय, तर ह्या जीएसटी वरनं सीजीएसटी काढायला सांगितलंय, एसजीएसटी काढायला सांगितलंय, जीएसटी आपल्याला निघालेलंच आहे. अशा पद्धतीनं ही जी उदाहरणं आहेत एकदा दोनदा समजून घ्या, सोडवायला अतिशय सोपी आहेत. या पद्धतीनं आपण जवळजवळ 4.1 मधली सर्वच्या सर्व उदाहरणं इथं घेतलेली आहेत. आजच्या भागात आपण इथंच थांबूया.